17 सप्टेंबरला पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये 2 गुन्हे उघडकीस आले होते। यामध्ये एका मुलाला गोळी मारल्याचा प्रकार घडला होता आणि काही अंतरावरच कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती। आणि या प्रकरणामध्ये निलेश घायवळ याचं सुद्धा नाव समोर आलं होतं। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई सुद्धा केली। काही दिवसांपूर्वी त्याच्या गाड्या जप्त केल्या आणि आज आता त्याच्या जे बँक खाती आहेत तर ती सुद्धा सीज करण्यात आलेली आहेत। यामध्ये तब्बल 68 लाख आणि 26,000 रुपयांची मालमत्ता जी आहे, मुद्देमाल जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं की 7 ते 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आणि त्यांच्या 2 चारचाकी वाहनं असतील, 2 दुचाकी वाहनं असतील तर ती सुद्धा ताब्यात घेण्यात आली होती। आणि त्यानंतर आता 10 बँक अकाउंट सीज करण्यात आलेली आहेत। ही बँक अकाउंट जी आहेत तर ती निलेश घायवळ त्यांचे काही कुटुंबीय आहेत तर ते कुटुंबीय आणि त्याचे काही मित्र किंवा निकटवर्ती असतील तर त्यांची सुद्धा ही बँक खाती आहेत। यासोबतच आता पुणे पोलीस जे आहेत ते वेगवेगळ्या बँक अकाउंट आणखी सीज करतायत। निलेश घायवळ सोबत फिरणारे मुलं असतील किंवा त्याच्या नावाने दहशत पसरवणारे जी मुलं आहेत तर त्यांची पण बँक खाती सीज करण्याचं काम सध्या सुरू आहे। चौकशी सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये आता नेमके आणखीन किती बँक खाती सील होत आहेत किंवा आणखी कोणाकोणाची चौकशी केली जाते आणि आणखी कोणाला ताब्यात घेतलं जात आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर।